एक चेंज होत नाही, मला घ्यायचा आयफोन. कुणाला बघत. इकडे सकाळ सकाळचा छान असा काढा करून घेतलेला आहे. फक्त सकाळी हा काढा घेत होता मी, संध्याकाळी घेत नाहीत काढा. संध्याकाळी आलं मनात ते चहा केला, नाहीतर मग दूध वगैरे कधीतरी. हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज रविवारचा उपवास, पौष महिन्यातील जे रविवार असतात त्याचा उपवास आहे. आणि काय म्हणतात, सकाळी सकाळी छान असा काढा घेतलेला आहे. चहा मी कधीतरी घेते, मूड आला तर चहा घेते, जास्त नाही घेत चहा. आणि सूर्यनमस्कार काढून छान अशी पूजा करायची. दर्शू सूर्यनमस्कार काढून छान अशी पूजा करायची. आता होय, पूर्वेकडे तोंड करून पूजा करायची. पूर्वेकडे कुठं करू? चहा वगैरे घेते आणि नंतर पूजा वगैरे करते. कसं सकाळी 9च्या आत पूजा करायची ना, पटपट आवरून घेते. आता वाजले 8:30. या काढ्यामध्ये काय काय टाकलंय? तुळशीचे पानं, गवती चहा, अद्रक आणि गूळ एवढं टाकून छान असा काढा केलाय. आणि उकळू दिला तो 5 मिनिट तर दिलं असेल उकळून, म्हणजे नाही का. आणि त्यानंतर हा काढा घेते. सकाळीच घेतो फक्त, संध्याकाळी नाही घेत हा काढा. आज होता रविवार आणि हे दोघं पण घरी म्हणलं ना, कामं सुधरत नाही. इतका उशीर होता आणि त्यातल्या त्यात 9 उठायला उशीर झाला होता. आणि पूजा आज 9पर्यंत झाली पाहिजे. नंतर आवरून वगैरे घेतलं आणि गेले गुलाबाचे फुलं आणायला, पण फुल नव्हतेच. खूप अडचणीत फुल आहे म्हणून एकच फुल घेतले, त्याच्या मी पाकळ्या गळायला लागल्यात. एकच फुल भेटलं म्हणून पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर पूजेची सगळी तयारी केली होती. आणि ह्या दोघांची इतकी लुडबुड चालू होती, त्यांना वाटलं मी काहीतरी रांगोळीच काढायले. नाही म्हणलं, आपल्याला आज सूर्यनमस्कार काढायचे. आणि त्याच्या सूर्यनमस्कार काढताना इतके त्यांचे क्वेश्चन, दोघांना कसं तरी शांत बसवलं. त्यांचे सारखे क्वेश्चन चालूच होते, एक हे काय काढले, ते काय काढले. दिवा वगैरे लावला आणि छान अशी पूजेला सुरुवात करून घेतली. पाट वगैरे सगळं पुसून घेतला. त्यानंतर सूर्यनमस्कार काढून घेतला रांगोळी. त्यावर हळदी कुंकू वगैरे वाहिले. गाजर होते, गाजर वगैरे घेतलं. आदित्य रानूबाई काढल्या 2. त्यानंतर गाईचे पाय काढले आणि काय होते, नागिनीचे पानं आणि सुपारी ह्याची सगळी ही करून घेतली पूजा. तांदूळ घेतले, तीळ पण असते तर पण तीळ नव्हते अवेलेबल म्हणून तांदूळच घेतले फक्त. तांब्यात पाणी वगैरे घेतलं आणि त्याचे हळदी कुंकू टाकून छान असं हे करून घेतलं. त्यानंतर उदबत्ती वगैरे लावली आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला. आमच्याकडे गुळ खोबऱ्याचाच नैवेद्य दाखवतात. छान अशी पूजा करून घेतली. पुढे बाकीच्या स्वयंपाकाची तयारी केली. आज बनवायची होती फक्त पावभाजी डब्याला. आम्हाला तर उपवास होता दोघीला, मग ह्यांना बनवायची होती पावभाजी. डब्बा नव्हता आज, घरीच होतं सगळं, त्याच्यामुळे पावभाजीचा प्लॅन ठरला अचानकच. पाव वगैरे आणून घेतले आणि इकडे पावभाजीची भाजी करून घेतली. त्यानंतर जी शेतात चिलाची भाजी असते त्या चिलाची भाजी एक करून घेतली. आणि दुपारचा स्वयंपाक संपला आणि दुपारी छान असे जेवण करून घेतले. संध्याकाळी काही खिचडी वगैरे नाही खाल्लं. कसं आता सारखेच उपवास येले तर सारखीच खिचडी खाण्यात चालले. म्हणलं यावेळेस काहीतरी आपण स्किप करूया, त्याच्यामुळे खिचडी वगैरे नाही घेतली. आणि मग जो काही नायलन चिवडा होता घरामध्ये, असतेच आता सारखं काही ना काही. आणि ही खारीक खोबऱ्याचा लाडू केलेला होता, त्याच्यात मेथ्या नव्हत्या टाकलेल्या मुलांच्या ह्याच्यात. मग तो खाऊन घेऊया म्हणला आणि तो खाऊन घेतला. आणि हो, कमेंट करा, पूजा संपली, चला टाटा बाय.